सिंधुदुर्गामध्ये इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे। आजच्या दरवाढीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोलच्या दरात सुमारे 90 पैशांची वाढ झाली असून पेट्रोलचा नवीन दर प्रति लिटर 110 रुपये 47 पैसे इतका झाला आहे। तर डिझेलच्या दरात 95 पैशांची वाढ झाली असून डिझेलचा दर आता प्रति लिटर 91 रुपये 3 पैसे इतका झाला आहे। गेल्या 10 दिवसातील ही तिसरी दरवाढ असल्याने वाहन चालकांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार असल्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले म्हणजे सर्वसामान्य सगळ्याच वस्तूंच्यावर हा बोजा पडणार आहे, आर्थिक भार। त्यामुळे माझं प्रामाणिक मत आहे की हा जो काय आता टंचाई झाली आहे किंवा महागाई वाढलेली आहे, हा शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य गोरगरीब नोकरदार वर्गासाठी देखील हा फार मोठा हे मानलं जातं। त्याच्यामुळे मला एक प्रामाणिकपणे वाटतं की मोदी सरकारने आता नाही म्हटलं तरी ही तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आहे, त्याच्यात लक्ष घालून हा परत ज्याप्रमाणे पूर्ववत स्थिती होती त्याप्रमाणे आणावी, अन्यथा गॅस सिलेंडर जेवणासाठी मिळत नाही। हॉटेलच्या सिलेंडरमध्ये महागाई झालेली आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना जेवण परवडणं झालेलं असल्यामुळे या बाबतीत मोदी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावायचा आहे अशी आमची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे। करतोय की पूर्वीप्रमाणे ज्यावेळी आम्ही पेट्रोल आणि डिझेलसाठी येत होतो त्यावेळी आम्हाला पेट्रोल आणि डिझेल हमखास मिळत होतं। आता ते पेट्रोल पंपावर मिळत नाही, अनेक रांगा लावाव्या लागतात, 2-2, 4-4 दिवस पेट्रोल व डिझेलची शॉर्टेज असते। पेट्रोल पंपावर डिझेल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असतो, त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक भार खूप सोसावा लागतो आणि हे पूर्ववत नाही झालं तर शेतीला फार मारक आहे। याचं कारण शेतीचा सीझन हा महत्वाचा असतो, तो सीझन जर चुकला तर तो सीझन पुन्हा मिळू शकत नाही। तेव्हा लवकरात लवकर हे सगळं पूर्ववत करावं अशी आमची शेतकऱ्यांची देखील मागणी आहे।